आप लोगों पर परमेश्वर की सलामती हो, असं त्याचा अर्थ आहे. बिराडे साहेब इकडे जमलेले सर्व आमचे शिक्षक बंधू आणि त्यांची भगिनी. अरे सर ये 5 दिन में बहुत कुछ सीखने को मिला. और ये इकड़ा कैंपस के अंदर आप लोगों ने देखा कि यहाँ का वातावरण कैसा है. बहुत अच्छा वातावरण आपको यहाँ देखने को मिला है. मैं समझता हूँ कि हमारे परदेसी दादा मुझे अच्छी तरह से जानते हैं. 1995 से लेकर अभी तक जितनी ट्रेनिंग हुई स्टेट लेवल से लेकर तो अपने गट तक हम सब उसमें शामिल हुए. पर 95 के अंदर जो सिलेबस आता था उसके उर्दू वालों की ट्रेनिंग अलग होती थी. अब जलगांव के लिए पूरे जिले की एक ही ट्रेनिंग सेंटर था, एंग्लो उर्दू हाई स्कूल, और उसको हैंडल करने का काम मेरे तरफ. एक वक्त में हमारे पास में 500 प्रशिक्षणार्थी थे. तो ऐसे 1500 प्रशिक्षणार्थी को 10-10 दिन का ट्रेनिंग देने का काम होता था. सब निवासी होते थे. और उस वक्त गायकवाड़ मैडम ने जिक्र किया, उनका बड़ी अच्छी बात है. सर मैंने अपनी जिंदगी में ऐसा अनकरप्टेड अधिकारी नहीं देखा. ते म्हणायचे चेक घ्यायचा आणि ते जेवणाची ज्याची व्यवस्था केली ती त्याला देऊन टाका. आपल्याला त्याची चायबी नको आणि एक पैसा सुद्धा नसतो. म्हणून त्या माणसाने आयुष्यामध्ये कधी गाडी सुद्धा खरेदी केली नाही. आधी तो माणूस पैदलच चालतो. आणि त्याला भेटायचं असेल टावर जवळ एक टेलरची दुकान आहे, त्या ठिकाणी तो माणूस आपल्यापेक्षा रफ चालतो. अजूनही बोलण्यामध्ये कुठे अडचणत नाही. न ब्लड प्रेशर आहे शुगर काहीच नाही. तर आयुष्यामध्ये निष्ठा असली तो मरेपर्यंत माणूस निष्ठावंतच असतो. आणि परमेश्वर त्याच्या पाठीशी असतो सर. आणि परमेश्वर त्याला या माणसाकडे पुढे डोकावण्याचा प्रसंग येऊ देत नाही. तो सिर्फ भगवान के आगे सर झुकाता है, इंसानों के आगे नहीं सर झुकाता हो. सर प्रशिक्षणामध्ये जे विद्यार्थी होते एवढे सांगते सर, कधी असं वाटलं नाही का आपण मराठीमधून प्रशिक्षण घेतलं नाही. आम्ही त्यांना जोडून घेतलं, चांगलं झालंय. मला तर वाटतं दादा दिवसाचा करा सर, दादा दिवसाचा करा. कारण एक दुसऱ्याला तुमच्यामध्ये माझ्यामध्ये जी भीती आहे, जे गैरसमज आहे, त्या या माध्यमातूनच दूर होईल. तुम्हाला समजेल तर कुठे आतंकवादी तयार होता ना कुठे चांगले शिक्षक तयार होता. जे गैरसमज आहे ते दूर करायला पाहिजे. आज देशाचं जे चित्र झालेलं आहे ना एकदम वाईट झालेलं असतं. गैरसमजीतून बघा तुम्ही सर. फक्त शेवटी काही लोकांचा आग्रह होता का मी प्रत्येक प्रशिक्षकाला गीत गायचं सर. एक गाणं मेरे देश प्रेमी हो. पण आता सर मेरे देश प्रेमी हो. बोला सर. लालच का खंजर फेंको, जिद के पीछे मत दौड़ो, तुम प्रेम के पंछी हो, देश प्रेमियों, आपस में
बोलो जब भी कुछ बोलो ये सोच के तुम बोलो भर जाता है गहरा घाव जो बनता है गोली से पर वो घाव नहीं भरता जो बना हो कड़ी गोली से गोली के बोल कहो आपस में चार दिशाओं की रोको मत रहे मस्त हवाओं की पूरब पश्चिम दक्कन उत्तर वालों मेरा मतलब है इस माटी से पूछो क्या भाषा क्या इसका मजहब है फिर मुझसे बात करो मेरे देश के नियो आपस में प्रेम करो देश के नियो मेरे देश के नियो अस्सलाम